जय श्रीराम मित्रांनो. मित्रांनो, मला तुम्हाला आज एक सांगायचं आहे. आज मोदी साहेबांचा वाढदिवस आहे. 140 कोटी हा जो मोदी साहेबांचा परिवार आहे, या परिवारातर्फे मी पण बोलतोय की सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. मोदी साहेबांना लाख 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 शुभेच्छा. या 10 वर्षात मोदी साहेबांनी खूप छान छान कामं केलेली. म्हणून आमच्या प्रत्येक राज्यामध्ये फक्त 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 कमळ फुलावं आणि फक्त फक्त बी जे पीचं सरकार यावं. जसं मी आता अंजनेरीला पण पादयात्रा केली होती, त्र्यंबकला भोलेबाबांना पण पादयात्रा केली होती श्रावणमध्ये. अंजनेरीला तर मी हनुमान जयंती ज्यावेळेस पादयात्रा केली, जेव्हा हनुमानचा जन्म झाला त्या दिवशी. आणि श्रावणमध्ये तिसऱ्या सोमवारी पण मी फेरी केली, मोदी साहेब केंद्रात यावं म्हणून. आणि ती माझं इच्छा भोलेबाबांनी पूर्ण केली. फक्त एकच माझं स्वप्न होतं की मी मोदी साहेबांची जास्त पूजा घालणार होतो, अंजनेरीला पण आणि त्र्यंबकला पण. ते माझं स्वप्न अजून मागे राहिलेलं आहे, पण माझे प्रयत्न मी सोडणार नाही. आणि आता मी हे पण सांगतो, आज बाप्पांचा आशीर्वाद आहे, आज बाप्पांचं विसर्जन होणार आहे. पण बाप्पांचा एवढा मोठा आशीर्वाद, बोले बाबांचा आशीर्वाद एवढा पाठीशी राहणार आहे मोदी साहेबांच्या. आणि 140 कोटी परिवार हा मोदी साहेबांचा आहेच. हमेशा त्यांच्या पाठीशी राहणार, त्यांची सेवा पण करणार. कारण का, मोदी साहेबांनी पूर्ण विश्वाचं, पूर्ण जगाची जी सेवा करताय आज. आज कोणत्या पण जगात तुम्ही कोणत्या पण याच्यात जा, कंट्रीमध्ये जा, आज मोदी साहेबांचा जय जयकार होतो आहे. कारण का, जे कामं चांगले होतात ना, त्या कामांना कधी ना कधी, कधी ना कधी, कोणत्या ना कोणती गोष्टीची अडचण येत असते. पण मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. मोदी साहेबांनी ज्या योजना आणलेल्या ना, या गरिबांसाठी, सर्व लोकांसाठी आणलेलं आहे. म्हणून फक्त एकच धैर्य ठेवायचं, केंद्रामध्ये आपले मोदी साहेब तर आलेच आहे. हे 33 कोटी देव आणि देवींनी आशीर्वाद दिलेलाच त्यांना. फक्त एकच स्वप्न लक्षात ठेवायचं मित्रांनो, आता जे खासदारी आमदारकीचं जे इलेक्शन आहे ना, तर प्रत्येक राज्यामध्ये, ज्या ज्या राज्यामध्ये बी जे पीला जी जॉईंट पार्टी असेल ना, त्या पार्टीला, त्या कॅन्डिडेटलाच फक्त तुम्ही मत द्या. आणि प्रत्येक राज्यामध्ये फक्त फक्त आपलं गव्हर्नर फक्त बी जे पीचंच येऊ द्या. कारण का, जसं आता आमच्या महाराष्ट्रामध्ये अजितदादा, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आणि या केंद्रामधूनच भेटत आहे. हे जे लोक बोलतात ना, हे मराठी वगैरे आरक्षण वगैरे वगैरे वगैरे, या लोकांच्या बळी पडू नका. लक्षात ठेवा, केंद्रामध्ये माझ्याकडे अशा काही योजना आहे, जर माझं भविष्यात बाप्पाने, जर माझं बाप्पांचा आशीर्वादाने समजा माझी मोदी साहेबांशी भेट झाली, तर मी अशा त्यांना काही काही गोष्टी सांगू शकतो. बाबा, मला फेमस होण्यासाठी, जगप्रसिद्ध होण्यासाठी मला मी माझी व्हिडिओ शेअर करत नाही. पण मला माहिती आहे की 10 वर्षात खूप चांगले चांगले कामं मोदी साहेबांनी केलेले. कारण का असतं असं असं माहिती का, जो चांगले कामं करतात ना, लोक त्याला त्रास देणारे पण लोक असतात. आता जे दिल्लीतून काही बेलवर बाहेर आलेले ना, त्यांना असं वाटतं की आता जर इलेक्शन झालं तर मी दिल्लीचा मुख्यमंत्री होणार. पण दादा, एक लक्षात ठेवा, दारूच्या ज्या बाटल्या त्यांनी उभ्या केल्या ना कॉलेजपाशी, या गोष्टी लोकांना चालत नाही, लोकांना सगळं दिसतं. आणि मोदी साहेब तर भोले. मोदी साहेबांना कोणासाठी कमवायचं आहे? मोदी साहेबांना फक्त 140 कोटी हा जो मोदी साहेबांचा परिवार आहे ना, यांच्यासाठीच कमवायचं आहे. म्हणून सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. मोदी साहेब, तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हा महाराष्ट्र राज्यच नाही, तर पूर्ण विश्व तुमच्या पाठीशी आहे. म्हणून सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. मी माझे प्रयत्न सोडणार नाही. आणि मित्रांनो, जरी माझे इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा, समजा इलेक्शन झालं ना, आणि समजा माझी केंद्रामध्ये समजा मोदी साहेबांशी भेट झाली नाही, मी प्रयत्न करून माझी भेट झाली नाही, तरी पण मी सांगतो, प्रत्येक राज्यामध्ये आमचं फक्त बी जे पीचंच सरकार येणार. आणि एक दिवस असा येईल की हा माझा व्हिडिओ जर मी मोदी साहेबांना पण दाखवील. जय श्रीराम, जय गणेशाय नमः. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे, 140 कोटी हा जो मोदी साहेबांचा परिवार आहे, यांच्यातर्फे मोदी साहेबांना लाख 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 शुभेच्छा. तुम्हाला दीर्घ आयुष्य असो मोदी साहेब. आणि देशाची सेवा करण्यासाठी तुम्हाला 50 वर्षांनी अजून लाख वर्ष तुम्हाला आयुष्य असू द्या. मोदी योगी, जिथं आमचे बी जे पीचं सरकार आहे ना, तिथं खूप छान छान कामं झालेली आणि होता पण आहे. म्हणून सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. हेच आमचे बाप्पा आहे ना, पूर्ण आशीर्वाद देतील आणि पूर्ण विश्वाचं कल्याण करतील. म्हणून तर म्हणतात ना, मोदी हे तर मुमकिन आहे. बाप्पांचा आशीर्वाद, बाप्पांच्या तर पुढे आम्ही जाऊ शकत नाही. कारण बाप्पा सगळ्यांचे बाप्पा असतात. बाप्पा सगळ्यांचंच भला करतात. बाप्पांनी कधी कोणासंग भेदभाव केलेला नाही. म्हणून तर म्हणतात ना, विश्वामध्ये एकच देव असतो, सर्व समभाव. मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे, सर्व धर्म माझ्यासाठी एकच आहे, तो म्हणजे मानवता. म्हणून सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. मोदी साहेब, तुम्ही जे कामं केले ना, खूप छान छान कामं केलेले. म्हणून आमचा हा 133 कोटी जो परिवार आहे, त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी, तुमच्या पाठीशी असं राहणार. पण 33 कोटी देव आणि देवी यांचा पण आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार. म्हणून म्हणतात ना, जय श्रीराम.
जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम.